सो आता आपण बघूया अन्युरिझम. अन्युरिझम म्हणजे काय, की आता आपल्या बॉडीमध्ये एवढे सगळे आर्टरीज आहेत, म्हणजे एवढं मोठं आपलं आर्टरियल सिस्टम आहे. त्यातल्या कोणत्या तरी पार्टमध्ये जर डायलेटेशन झालं, कोणत्या तरी आर्टरीजच्या छोट्या पार्टमध्ये डायलेटेशन झालं, तर त्याला आपण म्हणतो अन्युरिझम. सो काय सांगितलं, अन्युरिझम म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही एवढं आर्टेरियल सिस्टम आहे त्यातल्या एखाद्या कुठल्या तरी छोट्याशा सेगमेंटमध्ये जर डायलेटेशन झालं, त्या एखाद्या आर्टरीमध्ये छोट्याशा पार्टला डायलेटेशन झालं, तर त्याला आपण म्हणतो अन्युरिझम. सो अन्युरिझम इज डायलेटेशन ऑफ अ लोकलाइज्ड सेगमेंट ऑफ द आर्टेरियल सिस्टम. ठीक आहे, एखाद्या लोकलाइज्ड सेगमेंटमध्ये डायलेटेशन झालं त्याला आपण म्हणतो अन्युरिझम. सो डेफिनेशन झालं, डायलेटेशन ऑफ अ लोकलाइज्ड सेगमेंट ऑफ द आर्टेरियल सिस्टम, दिस इज नोन एज अन्युरिझम. आता अन्युरिझमचे 3 टाईप्स पडतात, ट्रू अन्युरिझम, फॉल्स अन्युरिझम आणि आर्टेरिओवेनस अन्युरिझम. सो काय झाले, 3 टाईप्स, ट्रू, फॉल्स आणि आर्टेरिओवेनस. आता पहिले येतं ट्रू अन्युरिझम. ट्रूमध्ये काय होतं, आता आर्टरीच्या वॉलमध्ये ना 3 लेयर्स असतात. ट्रूवाल्यामध्ये हे तिन्ही पण लेयर्स इन्वॉल्ड असतात अन्युरिझममध्ये. फॉल्सवाल्यामध्ये फक्त बाहेरची जी फायब्रस लेयर आहे ती इन्वॉल्ड असते. आणि हे जे फॉल्सवालं आहे मोस्टली ट्रॉमामुळे होतं. आणि फॉल्स अन्युरिझमच्याच कॅटेगरीमध्ये अजून एक पडतं मायकॉटिक अन्युरिझम. मायकॉटिक अन्युरिझम म्हणजेच जेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होती वेसल वॉलमध्ये, म्हणजेच त्याच्यामुळे स्वेलिंग होतं. फॉल्स म्हणजे काय, की खरं नाही आहे हे. सो ह्यात काय होतं, की वेसलची जी वॉल आहे त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होतात, त्याच्यामध्ये ते डायलेटेशन होतं. सो ह्याला आपण म्हणतो मायकॉटिक अन्युरिझम. लास्ट आपण सांगितलं आर्टेरिओवेनस अन्युरिझम. ह्याचा अर्थ काय असतो, की आर्टरी आणि वेन्स ह्यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन असतं त्या कम्युनिकेशनमध्ये अन्युरिझम होणं, हे येतं अंडर आर्टेरिओवेनस अन्युरिझम. सो काय सांगितलं आपण, ट्रूमध्ये काय होतं आहे, ऑल 3 लेयर्स आर इन्वॉल्ड. फॉल्सवाल्यामध्ये फक्त बाहेरची फायब्रस लेयर इज इन्वॉल्ड. आणि ह्याच्यामध्ये फॉल्सच्याच अंडर अजून एक येतं मायकॉटिक अन्युरिझम. मायकॉटिक अन्युरिझम म्हणजे काय, की वॉलमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ झाली आहे. आणि जे फॉल्सवालं असतं ज्यात फक्त बाहेरची लेयर इन्वॉल्ड असते, हे मोस्टली ट्रॉमामुळे होतं. थर्ड आपण सांगितलं आर्टेरिओवेनस अन्युरिझम. ह्यात काय होतं, आर्टरी आणि त्याच्या बाजूच्या वेनमध्ये जे कम्युनिकेशन आहे तिथे अन्युरिझम होतं. मध्ये आपण बेसिक 3 टाईप्स तर बघितले. आता जे ट्रू अन्युरिझम असतं ना, त्याचं शेपच्या बेसिसवर परत टाईप्स पडतात. सो ट्रू अन्युरिझमचे 3 टाईप्स काय असतात, ऑन द बेसिस ऑफ शेप, फ्युजिफॉर्म अन्युरिझम, सॅक्युलर अन्युरिझम आणि डिसेक्टिंग अन्युरिझम. हे आपण एक एक करून बघू. पहिले येतं फ्युजिफॉर्म अन्युरिझम. हे जसं आपण डायग्राममध्ये बघू शकतो, की ह्याच्यामध्ये आर्टेरियल वॉलचं जे सर्कम्फरन्स आहे ते सगळीकडून डायलेट होतं. ठीक आहे, सो देअर इज युनिफॉर्म एक्सपान्शन ऑफ द एंटायर सर्कम्फरन्स ऑफ द आर्टेरियल वॉल. आणि हे सगळ्यात कॉमनेस्ट आहे, म्हणजेच एकाच साईडने एक्सपान्शन होत नाही. जे आपलं आर्टरी आहे त्याचं जे सगळं सर्कम्फरन्स आहे सगळ्या साईडनी एक्सपान्शन होतं, युनिफॉर्म एक्सपान्शन होतं. हे येतं अंडर फ्युजिफॉर्म अन्युरिझम. सो फ्युजिफॉर्ममध्ये काय सांगितलं, की आर्टेरियल वॉलचं जे एंटायर सर्कम्फरन्स आहे सगळ्यामध्ये युनिफॉर्म एक्सपान्शन होतं आणि हे कॉमनेस्ट आहे. मग आता सेकंड येतं सॅक्युलर अन्युरिझम. आता सॅक्युलरमध्ये काय होतं, मगाशी आपण सांगितलं की सर्कम्फरन्सचं युनिफॉर्म एक्सपान्शन होतं. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, की आर्टेरियल वॉलचा जो सर्कम्फरन्स आहे त्याच्या एका पार्टमध्येच एक्सपान्शन होते, म्हणजे फुल सर्कम्फरन्स एक्सपांड नाही होते. त्या सर्कम्फरन्सचा एखादीच साईड, एखादाच पार्ट फक्त एक्सपांड होतं आहे. आणि हे आपल्याला ट्रॉमॅटिक केसमध्ये दिसतं. सो सॅक्युलरमध्ये काय सांगितलं, देर इज एक्सपान्शन ऑफ अ पार्ट ऑफ सर्कम्फरन्स ऑफ द आर्टेरियल वॉल. आता डायग्राममध्ये बघू शकता की अख्खं सर्कम्फरन्स नाही, ह्या गोलचा फक्त एकच साईडनी एक्सपान्शन झालं आहे. म्हणजे जे सर्कम्फरन्स आहे आर्टेरियल वॉलचं त्याचं फक्त एका साईडने एक्सपान्शन झालं आहे. हे येतं सॅक्युलर अन्युरिझम. आता थर्ड येतं डिसेक्टिंग अन्युरिझम. त्याआधी आपण मग सांगितलेलं आर्टेरियल वॉलचे 3 लेयर्स असतात. सगळ्यात आतलेला आपण म्हणतो ट्युनिका इंटिमा, त्याच्या त्याच्या बाहेर असते ट्युनिका मीडिया आणि सगळ्यात बाहेर असते ट्युनिका एक्स्टर्ना. आता ह्या डिसेक्टिंगवाल्यामध्ये काय होतं, जी सगळ्यात आतली लेयर आहे म्हणजे एकदम थिन एंडोथेलियमवाली लेयर आहे, ज्याला आपण म्हणतो ट्युनिका इंटिमा. हे जे इंटिमा आहे ना हे रप्चर होऊन जातं. आता जर ते रप्चर झालं आहे, तिथे एक टिअर फॉर्म झालं आहे, तर जे ब्लड आहे ते मीडियामध्ये जाणार. मीडियाचे पण 2 लेयर्स असतात, इनर कोट आणि आउटर कोट. मग हे ब्लड जातं ह्या दोन्हीच्या मध्ये आणि ते मध्ये जातात, मग खाली ते डिसेक्ट करत जातं, खाली खाली ब्लड जाणार, तसंच त्या दोन्ही लेयर्स सेपरेट होत जाणार. त्यामुळे आपण ह्याला म्हणतो डिसेक्टिंग अन्युरिझम. सो ह्याच्यामध्ये काय होतं, जे आपलं इंटिमा आहे ते रप्चर होऊन जातं.
आणि ते रप्चर झाल्यामुळे ब्लड इज फोर्स्ड बिटवीन द इनर कोट अँड आउटर कोट ऑफ ट्युनिका मीडिया. आणि हे सगळ्यात कॉमन दिसतं आणि हे मोस्टली आपल्याला थोरॅसिक आर्टामध्ये दिसतं. ठीक आहे. सो काय झालं, ह्यात जे आतली लेअर आहे ती ब्रेक झाली, ज्याच्यामुळे ब्लड तिथून आत ढकलल्या जाणार. आणि आत कुठे ढकललं जाणार, ट्युनिका मीडियाच्या इनर कोट आणि आउटर कोटच्या मध्ये. आणि हे झाल्यामुळे मोस्टली कधी कधी आर्टेरियल हायपरटेन्शन निर्माण होतं. आणि आता आपण सांगितलं की ह्याला आपण डिसेक्टिंग असं नाव का पाडलं आहे, कारण इनिशियली इंटिमामध्ये टिअर असतं, त्यानंतर ते ब्लड जातं वॉलमध्ये म्हणजेच मीडियल लेअरमध्ये, आणि तिथे जाऊन ते खाली खाली जाणार, म्हणजेच मीडियाच्या इनर आणि आउटर कोर्टला ते सेपरेट करत जाणार, ते डिसेक्ट करत जाणार. त्यामुळे आपण ह्याचं नाव पाडलं आहे डिसेक्टिंग अन्युरिझम. मग आता नेक्स्ट येतं कॉजेस. आता हे जे अन्युरिझम आहे ते का होतं, कारण आपल्या आर्टरीजची जी वॉल आहे ती वीक होती आणि ती वीक झाल्यामुळे ती डायलेटेशनला प्रोन असती. सो हे मेन कॉज काय आहे, कशामुळे अन्युरिझम होतं आहे, कारण आर्टरीजची जी वॉल आहे ती वीक होती आहे. आता हे कशामुळे वीक होऊ शकते आपण पुढे बघूया. आता ही वीकनेस आयदर कंजिनायटल असू शकते किंवा अक्वायर्ड असू शकते. पहिलं आपण बघूया कंजिनायटल. कंजिनायटल अन्युरिझम जे असतं ना, हे मोस्टली सेरेब्रल ब्लड वेसल्समध्ये असतं आणि ह्यालाच आपण म्हणतो बेरी अन्युरिझम. सो कंजिनायटलचं काय सांगितलं आपण, जे कंजिनायटलवाला असतं हे मोस्टली सेरेब्रल ब्लड वेसल्समध्ये असतं आणि ह्यालाच आपण म्हणतो बेरी अन्युरिझम. त्यानंतर अक्वायर्ड अन्युरिझमला 3 ग्रुप्समध्ये डिवाइड केलं आहे, ट्रॉमॅटिक, डिजनरेटिव्ह, इन्फेक्टिव्ह. पहिलं सांगितलं आहे ट्रॉमॅटिक. आता मेजॉरिटी ऑफ ट्रॉमॅटिक अन्युरिझम्स जे असतात ना ते फॉल्स अन्युरिझम असतात आणि ते फ्युजिफॉर्म शेपचे असतात. सो ट्रॉमॅटिक अन्युरिझम्स जे असतात ते फ्युजिफॉर्म शेपचे असतात आणि ते फॉल्स अन्युरिझम्स असतात. फॉल्स म्हणजे आपण काय सांगितलेलं, ट्रू म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या लेयर्स इन्व्हॉल्ड आहे. फॉल्समध्ये फक्त एकच फायब्रस लेअर इन्व्हॉल्ड असते. ठीक आहे. सो जे ट्रॉमॅटिक असतं त्यात ते फॉल्सवालं असतं आणि फ्युजिफॉर्म शेपचं असतं. आणि ह्यात काय असतं, ट्रॉमॅटिकमध्ये काय होतं की डिरेक्ट ट्रॉमा होतो आपल्या आर्टरीवर, म्हणजे पेनिट्रेटिंग वुंड असेल तर ते डिरेक्टली आर्टरीमध्ये जाणार आणि अन्युरिझम कॉज करणार. सो ट्रॉमॅटिकचं काय सांगितलं, ट्रॉमॅटिक अन्युरिझम हे फॉल्स अन्युरिझम असतं, फ्युजिफॉर्म शेपचं असतं. आणि याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर डिरेक्ट ट्रॉमा लाईक पेनिट्रेटिंग वुंड जर झालं तर डिरेक्टली आर्टरीमध्ये जाणार, तिथे डायलेटेशन कॉज करणार. आता अक्वायर्डमध्ये सेकंड ग्रुप येतो डिजनरेटिव्ह. हे सगळ्यात कॉमनच दिसतं आपल्याला. आणि हे कशामुळे होतं, जे डिजनरेटिव्ह चेंजेस होतात आर्टरीमध्ये ते होतात ॲथेरोस्क्लेरोसिसमुळे. आता जर ॲथेरोस्क्लेरोसिस झालं तर त्याच्यामुळे काय होईल, जे आपला ट्युनिका मीडिया आहे त्याच्यामध्ये इलॅस्टिक आणि मसल फायबर्स असतात त्यांचं डिजनरेशन होतं. आणि ह्या डिजनरेटिव्ह चेंजेसमुळे आता जर ट्युनिका मीडिया जर खराब झालं त्याच्यामध्ये डायलेट होणार ऑब्व्हियसली. सो डिजनरेटिव्ह चेंजेसमध्ये काय सांगितलं आपण, हे कॉमनेस्ट आहे. आणि हे कशामुळे होतं, ॲथेरोस्क्लेरोसिसमुळे. जर ॲथेरोस्क्लेरोसिस झालं त्यामुळे आपल्या ट्युनिका मीडियामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस येणार. आणि डिजनरेटिव्ह चेंजेस झालं जर ते वीक झालं तर त्याच्यामुळे ते आरामशीर डायलेट होऊ शकतं. आणि हे डिजनरेटिव्हवालं मोस्टली होतं इन ॲबडॉमिनल आर्टा आणि पॉप्लिटियल आर्टरी. ठीक आहे. डिजनरेटिव्हवालं कुठे होतं, ॲथेरोस्क्लेरोसिस कुठे होऊ शकतं, ॲबडॉमिनल आर्टामध्ये आणि पॉप्लिटियल आर्टरीमध्ये. मग आता थर्ड सांगितलं इन्फेक्टिव्ह. आता जर अक्यूट इन्फेक्शन झालं तर त्याच्यामुळे डायलेटेशन होऊ शकतं त्या आर्टरीमध्ये. आता अक्यूट इन्फेक्शन कशामुळे होऊ शकतं आर्टरीजमध्ये, सिफिलिसमुळे, स्ट्रेप्टोकोकसमुळे, स्टफायलोकोकस ऑरियसमुळे, ह्या अशा बॅक्टेरियाजमुळे आर्टरीमध्ये अक्यूट इन्फेक्शन होऊ शकतं. आणि इन्फेक्शन झाल्यामुळे तिथे डायलेटेशन होऊन अन्युरिझम होऊ शकतं. सो कॉजेसमध्ये आपण काय सांगितलं, पहिलं तर कशामुळे अन्युरिझम होतं आहे, कारण आर्टरीची वॉल वीक होऊ शकते. ती कशी होऊ शकते, तर आपण केलं कंजिनायटल, अक्वायर्ड. कंजिनायटल सगळ्यात कॉमन कुठे दिसतं आपल्याला, सेरेब्रल ब्लड वेसल्समध्ये. त्याला आपण म्हणतो बेरी अन्युरिझम. म्हणजे अक्वायर्ड आहे, अक्वायर्ड आपण 3 कॅटेगरीजमध्ये पाडलं आहे, ट्रॉमॅटिक, डिजनरेटिव्ह, इन्फेक्टिव्ह. ट्रॉमॅटिकवाले फॉल्स असतात, फ्युजिफॉर्म असतात, त्याचे एक्झाम्पल आहे पेनिट्रेटिंग वुंड, जे आर्टरीमध्ये जातं तिथे डायलेटेशन कॉज करतं. डिजनरेटिव्ह हे सगळ्यात कॉमन आहे. डिजनरेटिव्ह कशामुळे होतं, ॲथेरोस्क्लेरोसिसमुळे. ॲथेरोस्क्लेरोसिस झालं की ट्युनिका मीडियामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस येणार, ज्यामुळे ते वीक होणार आणि ते डायलेट व्हायला प्रोन होणार. हे दिसतं आपल्याला ॲबडॉमिनल आर्टामध्ये आणि पॉप्लिटियल आर्टरीमध्ये. मग इन्फेक्टिव्ह जे आहे, आता आर्टरीमध्ये जर इन्फेक्शन झालं, अक्यूट इन्फेक्शन झालं तर ती आर्टरी आरामशीर डायलेट होऊ शकते. हे इन्फेक्शन कशामुळे होऊ शकतं, सिफिलिस, स्ट्रेप्टोकोकस, स्टॅफिलोकोकस ऑरियस. मग आता नेक्स्ट आहे द क्लिनिकल फीचर्स. आता हे जे अन्युरिझम आहे हे मोस्टली असिम्प्टोमॅटिक असतं आणि ॲक्सिडेंटली डिटेक्ट होतं. पण इथे सिम्पटम्स काय सांगितलेत की कॉमनेस्ट सिम्पटम असतं डल एकिंग पेन.
पण जर चुकून ती वेसल स्ट्रेच झाली अचानक तर अक्यूट पेन होतं. आणि जर अन्युरिझम रप्चर झाला आणि हिमॅटोमा झालं, जर ब्लड कलेक्ट झालं, तर ह्याच्यामुळे सिव्हिअर पेन आणि बर्स्टिंग पेन होणार. आता नेक्स्ट काय सांगितलं, आता आर्टरी आपली डायलेट होतीये, त्याच्या बाजूला असणार नर्व, ती नर्ववर प्रेशर अप्लाय करणार आणि त्याच्यामुळे रेफर्ड पेन होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, जेव्हा ॲबडॉमिनल आवर्टा अन्युरिझम होतं तेव्हा सियाटिक पेन दिसतं, ह्याला आपण म्हणतो रेफर्ड पेन. का? कारण जर आर्टरी डायलेट होतीये तर बाजूच्या नर्ववरती प्रेशर अप्लाय करणार आणि त्यामुळे आपल्याला रेफर्ड पेन दिसतात. एक्झाम्पल काय सांगितलं आपण, की जेव्हा ॲबडॉमिनल आवर्टामध्ये अन्युरिझम होतं तेव्हा आपल्याला सियाटिका पेन दिसतं. मग नेक्स्ट सांगितलं आहे की जेव्हा फिमोरल किंवा मग पॉप्लिटेल अन्युरिझम असतं तेव्हा आपल्याला असं एक पल्सटाईल मास फील होतं. ठीक आहे. सो काय काय सांगितलं क्लिनिकल फीचर्स, पहिलं तर मोस्टली डल एकिंग पेन असतं, पण काही रिझन्समुळे जर ती वेसल स्ट्रेच झाली तर मग अक्यूट पेन होणार. जर अन्युरिझम रप्चर झाला आणि हिमॅटोमा झालं तर बर्स्टिंग पेन होणार, सिव्हिअर पेन होणार. ह्या जर जे आपलं अन्युरिझम आहे त्याचं रेफर्ड पेन पण होणार, कारण आर्टरी डायलेट होऊन बाजूच्या नर्ववर प्रेशर अप्लाय करते, त्यामुळे रेफर्ड पेन असणार. नेक्स्ट सांगितलं, जर फिमोरल अन्युरिझम असेल किंवा पॉप्लिटेल अन्युरिझम असेल तर अशा केसमध्ये आपल्याला पल्सटाईल मास फील होतं. आता पल्सटाईल मास म्हणजे काय, की तो जो मास आहे, तो जो लंप किंवा स्वेलिंग आहे ना, ते हार्टबीट सारखंच मूव्ह होतं. म्हणजे काय, की द लंप ऑर स्वेलिंग विच मूव्स इन टाईम विथ द हार्टबीट. जसं तुमचं हार्टबीट करतंय तसं ते लंप पण हालतं. ठीक आहे, ह्याला आपण म्हणतो पल्सटाईल मास. आता नेक्स्ट सांगितलं एक्झामिनेशन. एक्झामिनेशनमध्ये काय सांगितलं आहे, आता जर पल्सटाईल स्वेलिंग असेल तर हे जे पल्सेशन आहे ना त्या अख्ख्या आर्टरीमध्ये आपल्याला फील होतं. आता एक आर्टरी आहे तर तिथे एका ठिकाणी अन्युरिझम झालं आहे, त्या अन्युरिझमच्या ठिकाणी असणार पल्सटाईल स्वेलिंग आणि हे जे पल्सेशन आहे दॅट इज एक्सपेन्साईल पल्सेशन. एक्सपेन्साईल पल्सेशन म्हणजे काय, की ते एक्सपांड होतं आहे अख्ख्या आर्टरीच्या कोर्समध्ये आपल्याला ते पल्सेशन फील होतं. सो अ पल्सटाईल स्वेलिंग शोज एक्सपेन्साईल पल्सेशन इन द कोर्स ऑफ आर्टरी. आता नेक्स्ट काय सांगितलं आहे, हे जे स्वेलिंग आहे त्याच्या प्रॉक्सिमली आपण जर प्रेशर अप्लाय केलं ना तर पुढचं सगळं पल्सेशन डिमिनिश होऊन जाणार. ठीक आहे. आणि हे जे स्वेलिंग आहे ते कम्प्रेसिबल असतं. सो एक्झामिनेशनमध्ये काय काय सांगितलं आहे, की तुम्ही जे मास आहे आपला तो पल्सटाईल मास असतो, पण त्याचं जे पल्सेशन आहे ते साईडला पण एक्सपांड होतं, त्यामुळे आर्टरीच्या अख्ख्या कोर्समध्ये आपल्याला पल्सेशन जाणवतात. मग या स्वेलिंगच्या प्रॉक्सिमली जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं तर पल्सेशन बंद होऊन जातं आणि जे स्वेलिंग आहे हे कम्प्रेसिबल असतं. मग आता नेक्स्ट पॉईंट येतो इफेक्ट्स ऑफ अन्युरिझम. आता अन्युरिझमचं सगळ्यात मोठं डेंजरस इफेक्ट काय असू शकतो, की जर अन्युरिझम रप्चर झालं तर खूप जास्त ब्लिडिंग होईल आणि हे आपल्याला लवकर आपल्याकडून हे सस्पेक्ट नाही झालं तर पेशंटची डेथ होऊ शकते. ठीक आहे. सो सगळ्यात हे डेंजरस सांगितलं आहे, पण बेसिक 3 इफेक्ट्स असतात अन्युरिझमचे. काय काय, पहिलं तर ते नेबरिंग स्ट्रक्चर्सवर प्रेशर अप्लाय करतं. सेकंड, थ्रॉम्बोसिस करू शकतं आणि एम्बोलाय फॉर्मेशन करू शकतं. सो इफेक्ट ऑफ अन्युरिझम काय काय सांगितले, 3 सांगितले. 3 इफेक्ट्स असतात अन्युरिझमचे. नेबरिंग स्ट्रक्चर्सवर ते प्रेशर अप्लाय करतं, सेकंड ते थ्रॉम्बोसिस करतं, थर्ड ते एम्बोलाय फॉर्मेशन करतं. सो पहिला इफेक्ट सांगितलेला आपण की प्रेशर ऑन द नेबरिंग स्ट्रक्चर्स. आता हे कसं होऊ शकतं, जर आता आपल्या आर्टरीच्या बाजूला असते वेन, जर वेन्सवर प्रेशर अप्लाय झालं तर डिस्टल लिम्बमध्ये आपल्याला एडिमा दिसणार. जर नर्व्सवर प्रेशर अप्लाय झालं तर आपल्याला पेन, नमनेस, टिंगलिंग हे सगळे आपल्याला इफेक्ट्स दिसणार. मग जर बोन्सवर प्रेशर अप्लाय केलं तर त्या बोन्सचं एरोजन होणार. जर ॲडजस्टंट ऑर्गन्सवर प्रेशर अप्लाय केलं तर काय होऊ शकतं, फॉर एक्झाम्पल जेव्हा आऑर्टिक अन्युरिझम होतं तेव्हा प्रेशर अप्लाय होतं इसोफेगसवर आणि इसोफेगसचं जर प्रेशर अप्लाय झालं तर डिस्फेजिया होणार. मग नेक्स्ट सांगितलं, जर प्रेशर अप्लाय झालं स्किनवर, जर अन्युरिझम झालं आणि ती डायलेटेड आर्टरी स्किनवर प्रेशर अप्लाय करते, अशा केसमध्ये ती जी वरची स्किन आहे ती रेड होणार, इडोमॅटस होणार आणि इन्फ्लेमेशनसारखं दिसणार. सो इफेक्ट्समध्ये आपण काय सांगितलं, पहिलं तर प्रेशर ऑन द नेबरिंग स्ट्रक्चर्स. आता काय काय नेबरिंग स्ट्रक्चर्सवर हे प्रेशर अप्लाय करणार, वेन्सवर, नर्व्सवर, बोन्सवर, ॲडजस्टंट ऑर्गन्सवर, स्किनवर. वेन्सवर प्रेशर अप्लाय केलं तर काय होईल, डिस्टल लिम्बमध्ये एडिमा. नर्व्सवर केलं तर काय होईल, पेन, नमनेस, टिंगलिंग. बोन्सवर प्रेशर अप्लाय केलं तर काय होईल, बोनचं इरोजन होईल. जर ॲडजस्टंट ऑर्गन्सवर केलं, फॉर एक्झाम्पल जर आऑर्टिक अन्युरिझम झालं तर इसोफेगसवर प्रेशर अप्लाय होतं आणि ह्याच्यामुळे डिस्फेजिया होतं. मग जर स्किनवर प्रेशर अप्लाय केलं तर जी ओव्हरलाईंग स्किन आहे ती रेड होती, इडोमॅटस होती आणि इन्फ्लेमेशनचे साईन्स दाखवते.
मग त्यानंतर सेकंड इफेक्ट आपण सांगितलं थ्रॉम्बोसिस. जर थ्रॉम्बोसिस झालं तर त्याच्यामुळे काय होईल, डिस्टल लिम्बमध्ये इस्चेमिया होईल. फॉर एक्झाम्पल जर पॉप्लिटियल अन्युरिझम झालं त्याच्यामुळे थ्रॉम्बोसिस होणार आणि त्याच्यामुळे डिस्टल लिम्बमध्ये आपल्याला इस्चेमिया जाणवणार. नेक्स्ट सांगितलं एम्बोलाय फॉर्मेशन. सो अन्युरिझमचे काय काय इफेक्ट्स आहेत, प्रेशर ऑन नेबरिंग स्ट्रक्चर्स, थ्रॉम्बोसिस, एम्बोलाय फॉर्मेशन. मग आता इन्व्हेस्टिगेशन्समध्ये आपण काय काय करणार, हिमोग्राम, एक्सरे आणि आर्टेरिओग्राफी. ठीक आहे, काय सांगितलं इन्व्हेस्टिगेशन्समध्ये, हिमोग्राम, एक्सरे, आर्टेरिओग्राफी. मग आता नेक्स्ट येतं मॅनेजमेंट. मॅनेजमेंटमध्ये सांगितलं आर्टेरियल लायगेशन. ऑब्व्हियसली आता अजून डायलेट नाही व्हावं म्हणून आपण तिथे लायगेट करणार. मग सांगितलंय रॅपिंग ऑफ द अन्युरिझमल सॅक. ह्यात काय करायचं, पॉलिथिनची स्ट्रीप घ्यायची किंवा सेलोफेन शीटची स्ट्रीप घ्यायची आणि त्याला त्या अन्युरिझमल सॅकच्या अराउंड व्रॅप करायचं. ह्याने काय होईल, ती वॉल स्ट्रेंथन होईल आणि रप्चर होणार नाही. ठीक आहे, पहिलं आपण सांगितलं आर्टेरियल लायगेशन. मग आपण सांगितलं आहे व्रॅपिंग ऑफ द अन्युरिझमल सॅक. ह्यात काय करतोय, पॉलिथिनची स्ट्रीप घ्यायची किंवा सेलोफेन शीटची स्ट्रीप घ्यायची, ही त्या अन्युरिझमल सॅकच्या अराउंड व्रॅप करायची सो दॅट आर्टेरियल वॉल स्ट्रेंथन होईल आणि आपलं अन्युरिझम रप्चर होणार नाही कारण आपण त्या सॅकच्या अराउंड व्रॅप करून ठेवतोय. मग आता नेक्स्ट सांगितलं एक्सक्ल्युजन अँड बायपास ग्राफ्टिंग. आता बायपास ग्राफ्टिंग आपण कधी करतो, जेव्हा आपण त्या अन्युरिझमल सॅकला एक्साइज नाही करू शकत, त्याचं आपण एक्सिजन करू नाही शकत. हे कधी नाही करू शकत, जर ते आपलं जे अन्युरिझमल सॅक आहे ती नेबरिंग वायटल स्ट्रक्चरला अडिअर्ड आहे. म्हणजे जर ते चिटकलेली खूपच जवळ आहे बाजूच्या स्ट्रक्चर्सला आणि बाजूचे स्ट्रक्चर्स खूपच इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स आहेत, तर अशा केसमध्ये आपण त्या अन्युरिझमला काढू शकत नाही, त्या सॅकला काढू शकत नाही. सो ह्या केसमध्ये काय करायचं, जी आर्टरी आहे त्याला त्या सॅकच्या वरती आणि खाली लायगेट करून टाकायचं. त्यानंतर बायपास ग्राफ्ट घ्यायचा, म्हणजेच ऑटोजेनस वेन ग्राफ्ट घेतो आपण आणि त्या लायगेशनच्या वरती आणि खाली ह्या ग्राफ्ट्सला आपण सुचर करून टाकतो आणि एक छोटंसं होल करतो इन द आर्टरी. ठीक आहे, सो हे झालं एक्सक्ल्युजन अँड बायपास ग्राफ्टिंग. हे कधी करतो आपण, जेव्हा आपण एक्सिजन करू शकत नाही त्या अन्युरिझमल सॅकचं. का नाही करू शकत, कारण ती सॅक फारच वायटल स्ट्रक्चर्सच्या जवळ आहे. सो अशा केसमध्ये आपण काय करतो, ते जे अन्युरिझम आहे त्याच्या वरती आणि खाली आर्टरीला आपण लायगेट करतो. त्यानंतर आपण बायपास ग्राफ्टनी त्या लायगेचर्सच्या वरती आणि खाली सुचर घेतो आणि आर्टरीमध्ये छोटीशी ओपनिंग क्रिएट करतो. मग नेक्स्ट सांगितलं एक्सिजन अँड ग्राफ्टिंग. एक्सिजन अँड ग्राफ्टिंग हे सगळ्यात पॉप्युलर ऑपरेशन आहे आणि आपण हे तेव्हाच करतो जेव्हा डॅक्रॉन ग्राफ्ट किंवा ऑटोजेनस वेन अवेलेबल असते ग्राफ्टिंगसाठी. मग सांगितलं एक्सिजन अँड एंड टू एंड सुचरिंग. हे आपण फक्त पेरिफेरल अन्युरिझममध्ये करतो. ह्यात काय करायचं, एक्सिजन करायचं अन्युरिझमचं, म्हणजे अन्युरिझम काढून टाकायचं, म्हणजे कट एंड्स आहेत दोन, त्यांना एंड टू एंड ॲनास्टॉमोसिस करायचं, म्हणजे ते एकत्र जॉईन करायचे. सो काय करायचं मॅनेजमेंटमध्ये, पहिलं तर आर्टेरियल लायगेशन, मग व्रॅपिंग ॲट द अन्युरिझमल सॅक, मग एक्सक्ल्युजन अँड बायपास ग्राफ्टिंग, मग एक्सिजन अँड ग्राफ्टिंग, मग एक्सिजन अँड एंड टू एंड सुचरिंग.